समाजचार भक्तिनिरूपण. आपल्याला जो नरदेह मोठ्या पुण्याने मिळालेला आहे तो भगवंताची भक्ती करून सार्थकी लावावा. ती कशी करावी याचे थोडक्यात वर्णन येथे आढळते. त्यानुसार जी वागत नाहीत त्यांची संगती टाळावी. नरदेहाचे ध्येय गाठण्याच्या दृष्टीने मनुष्याने प्रयत्न करावेत. श्रीराम. नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ, त्याही मध्ये भाग्य सफळ तरीच सन्मार्ग लागे. नरदेही विशेष ब्राह्मण त्याही वरी संध्या स्नान, सद्वासना भगवत भजन घडे पूर्व पुण्ये. भगवत भक्ती हे उत्तम त्याही वरी सत्समागम, काळ सार्थक हाची परम लाभ जाणावा. प्रेम प्रीतीचा सद्भाव आणि भक्तांचा समुदाव, हरिकथा महोत्साव तेणे प्रेमादुणावे. नरदेही आलिया एक काही करावे सार्थक, जेणे पाविजे परलोक परम दुर्लभ जो. अनुतापे करावा त्याग अथवा करणे भक्तियोग, नाही तरी धरणे संग साधुजनाचा. नाना शास्त्रे दांडोळावी अथवा तीर्थे तरी करावी, अथवा पुरश्चरणे बरवी पापक्षया कारणे. अथवा कीजे परोपकार अथवा ज्ञानाचा विचार, निरूपणी सारासार विवेक करणे. काया वाचा आणि मने पत्रे पुष्पे फळे जीवने, काही तरी एका भजने सार्थक करावे. जन्मा आलियाचे फळ काही करावे सफळ, ऐसे न करिता निर्फळ भूमिभार होये. हे काहीच न धरी जो मनी तो मृत्यप्राय वर्ते जनी, जन्मा येऊन तेणे जननी वायाच कष्टविली. नाही भक्ती नाही प्रेम नाही निष्ठा नाही नेम, नाही देव नाही धर्म अतीत अभ्यागत. नाही सद्बुद्धी नाही गुण नाही कथा नाही श्रवण, नाही अध्यात्मनिरूपण ऐकिले कदा. नाही भल्यांची संगती नाही शुद्ध चित्तवृत्ती, नाही कैवल्याची प्राप्ती मिथ्यामध्ये. कर्म नाही उपासना नाही, ज्ञान नाही वैराग्य नाही, योग नाही धारिष्ट नाही, काहीच नाही पाहता. ऐसे प्रकारिचे पाहता जन ते जितची प्रेता समान, त्यासी न करावे भाषण पवित्र जनी. पुण्य सामग्री पुरती तयासीच घडे भगवत भक्ती, जे जे जैसे करीती ते पावती तैसेची. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे भक्तिनिरूपण नाम समास चौथा. श्रीराम.